सफाई वेस्टला उतरल्यानंतर टेंभीखोडावे गावामध्ये जाण्यासाठी तुम्ही शेअरिंग डमडम किंवा मॅजिकचा वापर करू शकता, नाही तर मग बसचा ऑप्शन आहेच. परंतु माझ्याकडे बाईक असल्यामुळे मी या हिरव्या कलेला मागे सोडा सप 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 पुढे जात राहिलो आणि सगळी झाडं राप 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 मागे येत राहिली. मी एवढ्या स्पीडने पुढे जात होतो, एवढ्या स्पीडने पुढे जात होतो आणि झाडे सगळे एवढ्या स्पीडने मागे येत होती. काय होतंय मलाच काही कळत नव्हतं, कारण की मी तर बाईक एवढ्या फास्ट मारलीच नव्हती. परंतु नंतर मला कळलं, अरे बाप रे, मी तर व्हिडिओ एवढ्या फास्ट केलाय, एवढ्या फास्ट केलाय, एवढ्या फास्ट केलाय की जेटी कधी गेली कळलंच नाही आणि हे टेंभीखोडावे गाव सुद्धा आलं. नमस्कार, मी साई घरत. आपल्या माइंडस्ट्रॉंग यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आणि आज आपण आलो आहोत टेंभीखोडावे गावामध्ये. सफायातील सगळ्यात मोठा क्रिकेटचा महासंग्राम जिथे होतो ते रॉकी ग्रुप चषक, तिथे आता आपण जाणार आहोत. सो चला आता आपण तिकडे जाऊयात. मैदानावर गावातून जाण्यासाठी खूप सारे रस्ते असले तरी गावाबाहेरून मैदानावर जाणारा हा सगळ्यात सोपा रस्ता. इकडनं लेफ्ट मारलात की सरळ सरळ जात राहायचं. रस्ता थोडासा खराब असला तरी काही हरकत नाही. दगडातून वाट काढत थोडंसं पुढे गेलात की लगेच बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट दिसेल. प्रोजेक्ट दिसला की आपोआपच आपली नजर वर जाईल, परंतु वर न पाहता राईट मारून सरळ 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 जात राहायचं. थोडंसंच पुढे गेलात की लगेच आपल्याला मांडव वगैरे दिसायला लागतील. हे बघा इथेच मांडव आहे. इकडनं लगेच लेफ्ट मारला की असं आपण खालती उतरलो की हे बघा हे आलं ग्राउंड. मित्रांनो, तुम्हाला वाटलं असेल ना की ग्राउंड म्हटलं म्हणजे सुशोभित आणि प्रेक्षकांनी गच्च भरलेलं ग्राउंड तुम्हाला बघायला मिळेल. आणि मी हे काय दाखवते तर मित्रांनो, क्रिकेट म्हटलं आणि सामने म्हटले की त्यामागे किती मेहनत येते. सुशोभित आणि प्रेक्षकांनी गच्च भरलेलं आणि विविध पाहुणे आलेलं ग्राउंड सगळेच जण दाखवतात, परंतु ही अशी मेहनत जी केली जाते ते कोणीच दाखवत नाही आणि आजपर्यंत दाखवलंही नसेल. क्रिकेट म्हटलं की आपल्याला फक्त वाटतं पैसा आणि फेम, पण त्या क्रिकेटच्या मागे, त्या क्रिकेटच्या ग्राउंडच्या पिचच्या मागे किती मेहनत असते ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. मित्रांनो, खरंच क्रिकेटवर जर प्रेम करत असाल तर हा व्हिडिओ भरभरून शेअर करा आणि प्रत्येक क्रिकेट प्रेमीला शेअर करा, कारण क्रिकेटचे सामने भरवणारा प्रत्येक ग्रुप अशीच मेहनत करत असतो. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही म्हणालो सफायातील सगळ्यात मोठा क्रिकेटचा महासंग्राम जिथे होतो रॉकी ग्रुप चषक, तिथे आता आपण आलो आहे. आणि हे बघा सगळेजण खूप मेहनत करतायत. आपण आता त्यांनाच विचारूयात, दादा हे जे काम सुरू आहे हे तुम्ही कधीपासून सुरू केलं आहे? हे जवळजवळ आम्ही 7-8 दिवस पहिलंच चालू केलेलं आहे. ओके. आणि मला असं कळलं की ही जी खेळपट्टी आहे तुमची, जो पीच म्हणतात, तो इथे होता पहिला. तो आता तुम्ही बराच सरकवला आणि ह्या साईडला घेतला. त्यामागचं रिझन काय आहे? आता त्यामागचं रिझन म्हणजे आता बघितलं तरी बुलेट ट्रेन जाते. अच्छा, हा, पुढे सरकावं लागलं. ओके, ही बुलेट ट्रेन गेली इथून, तर त्याच्यामुळे इथे सरकावं लागलं. अशा प्रकारे खूप मेहनत करतायत सगळेजण. आणि आता आपण त्यांना विचारूयात पीच बद्दल. हे जे पीच आहे ते तुम्ही कधीपासून सुरुवात केली आणि प्रोसेस काय आहे पीचचे? पीच आम्ही 4-5 दिवसापासून बनवायला लावले. अच्छा. तर पहिला आम्ही इथे खारी माती होती ती 1 फूट काढून टाकले. अच्छा. आणि नंतर आम्ही डोंगरावरून माती चेक करून आणले पीचसाठी खास. आणि एक भुसभुशीत माती लागते का ती? हो, भुसभुशीत माती बघून आणतो आम्ही एकदम. अच्छा. आणि ते 1 फूट खोदल्यानंतर त्याच्यात पहिला पाणी मारला जेणेकरून माती खाली पीठ बसावी. बरोबर. आणि अर्धा फूट आम्ही पीच मध्ये माती टाकले. अच्छा. आणि नंतर त्याच्यावरती ही दुसरी माती टाकली. ओके. आणि नंतर पाणी मारलंय 2-3 तास आणि ठेवून दिलं, म्हणजे माती कशी एकदम भुसभुशीत होऊन जाईल आणि प्लेन करायला आम्हाला बरं पडेल. त्याच्यानंतर आता ते पावड्याने काहीतरी खोदतायत परत. हा, ते खोदतात म्हणजे ते माती एकदम चिकन माती झाली पाहिजे. आणि माती चिकन झाली की ती एकदम फिट घट्ट बसते. हा, घट्ट बसल्या कारणाने पीच एकदम टणक होतो. म्हणजे आपल्याला 10 दिवस पीच ठेवायचं आहे. बरोबर. तर ते एकदम अशी केल्याने ते एकदम टणक होते आणि बाउन्स पण चांगला भेटतो. बरोबर. पीच मध्ये. आणि ही लेवल पट्टीने लेवल केली जाते का? हा, लेवल केली जाते, म्हणजे लेवल केल्यानंतर रोलर मारायला वरती बरं पडते एकदम. लेवल पट्टी मारल्यानंतर सुद्धा थोड्याशा ज्या जागा राहतात त्या हे बघा अशा प्रकारे भरल्या जातात. थोडीशी माती टाकून हे बघा तिकडे माती भरायला लावले, त्या जागाने माती भरून आणतो. आणि जिकडे कुठे खोलगट भाग आहे तिथे ते बघा तिथे खड्डा पडलेला दिसतोय. माती सुकी टाकली आहे ते परत प्लेन करणार. अशा प्रकारे खूप प्रोसेस असते पीच बनवायची. आपल्याला वाटतं की क्रिकेट आहे, त्याच्यामागे किती मेहनत आहे ते आपण आता इकडे बघतोय. खूप सारी मेहनत करावी लागते. हा आहे रॉकी ग्रुप. खूप मेहनती मुलं आहेत. दुपारचा वेळ असल्यामुळे खूप सारी मुलं घरी गेली होती, पण तरीसुद्धा जी मुलं होती त्यांच्यासोबत आपण गप्पा मारल्या, काही प्रश्न विचारले, प्रश्नांचं निरसन केलं, ते मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. तोपर्यंत रॉकी ग्रुपच्या ग्राउंडचा सुरुवातीपासून ग्राउंड होईपर्यंतचा व्हिडिओ बघा. पहिलं तर तुमचं खूप खूप कौतुक करावं तेवढं कमीच वाटतंय, कारण की हा जो पीच आहे खेळपट्टी जवळ 9-10 दिवस मॅच चालू असते आणि ती
त्याला बोलतात ना, जखम जशी होते इजा होतच नाही तेवढी तुम्ही ती मजबूत बनवतात. आणि खरंच खूप सगळेजण मेहनत करतात रॉकी ग्रुपमध्ये. सगळे प्रत्येक लहानापासून मोठ्यापर्यंत म्हाताऱ्यापर्यंत सगळेजण मेहनत करतात. तर खरंच तुमचं कौतुक. आणि हे जे रॉकी ग्रुप त्याचं नाव पडलंय ते कसं पडलं नाव, आणि तुमची जी सुरुवात होती एवढं मोठं तुम्ही, मला तरी वाटतं की आता मी मागे एका ह्याच्यामध्ये बघितलं कोणतरी प्रेक्षक होते ते असं म्हणत होते की हा जो विटीलाईनचा वर्ल्ड कप म्हणून आहे असं म्हणजे त्यांनी संबोधलं गेलं. विटीलाईनचं वर्ल्ड कप आहे खूप मोठ्या प्रमाणात फेमस आहे, भारतामध्ये फेमस आहे. So, मला सांगा की रॉकी ग्रुप हे नाव कसं पडलं, तुम्ही सुरुवात कशी, तुम्हाला कसं सुचलं की एवढं मोठा स्पर्धा तुम्ही करता? प्रथम तर रॉकी ग्रुप हे नाव पहिला टीमला नव्हतं. पहिला गोल्डन क्रिकेट संघाचं नाव होतं. जुना संघ होता लेजंड क्रिकेट जो की आहेत आपल्यासोबतच आहे. आमच्या भावनेवर एक मूवी आलेली रॉकी ग्रुप, त्यानंतर ते रॉकी ग्रुप ते नाव झालं बरोबर. आणि रॉकी ग्रुपचा वर्ल्ड कप किंवा विटीलाईनचा वर्ल्ड कप हे आमच्या माध्यमातून नाव पडलेलं नाही. विटीलाईनचा वर्ल्ड कप हे जेव्हा आपली मॅच असते आणि कॅप्टनला 2 शब्द बोलायला सांगतो तेव्हा ते त्यांनी नाव दिलेलं आहे की रॉकी ग्रुपची मॅच ही विटीलाईनचा नाही तर पालघर तालुक्यातला वर्ल्ड कप आहे असं बऱ्याच जणांनी संबोधलेलं आहे. त्या पद्धतीने ते नाव पडलेलं आहे. आणि या स्पर्धेला सुरुवात कधी झाली आणि किती वर्ष झाली ही स्पर्धा सुरू आहे? ही सुरुवात तर आम्ही लहानपणापासून बघत आहे. जे आमचे लेजंड आहेत तरी पण 30-32 एक वर्ष झाली असतील. अच्छा. आता आम्ही ज्या पद्धतीने नवीन पोरांनी जे यंग जनरेशनने क्रिकेट चालू केलंय तर आता 9-10 वर्ष दुसरी झाली. अगोदर 20-25 वर्ष झाली असतील. बरोबर. आणि मी असं ऐकलं की ह्या स्पर्धेसाठी महिलांचा सहभाग पण खूप, महिला वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. नक्कीच बघायला गेलो तर महिला ज्या शेवटच्या दिवशी जे फायनल असते बरोबर, त्या दिवशी तुम्हाला 400-500 तरी महिला या ठिकाणी बघायला भेटतील. आणि त्या जर तुम्ही पालघर तालुक्यात जरी बघायला गेले तरी बऱ्याच ठिकाणी मॅचेस तर असतात परंतु महिला वर्ग तुम्हाला खूप कमी दिसेल. बरोबर. तर ह्या ग्राउंडची एक नवीन नवलाई आहे की महिला वर्ग भरपूर प्रमाणात दिसतो आणि आम्ही खास करून त्यांना एक महिला कक्ष म्हणून मंडपही घालतो. स्टँड देतो बसण्यासाठी त्यांना एक स्टँड असतो. बरोबर. आणि स्पर्धा बघण्यासाठी प्रत्येक वर्षी काहीतरी तुम्ही नवीन करत असता. जसं की मागच्या वर्षीपर्यंत मला ते वाटते 1 लाखाचं बक्षीस होतं आणि ह्या वर्षी 2 लाखाचं बक्षीस आहे ना, असंच काहीतरी मी ऐकलं होतं. मागच्या वर्षी होतं 1,25,000. अच्छा. आता हे 2 लाख आहे. आता त्याचं मागचं कारण म्हणजे मुलांचा सपोर्ट असतो, सर्व जणांचा सपोर्ट असतो म्हणून आम्ही पुढे स्टेप वाढवत चाललेलो आहे. खूप सुंदर असं आहे. आणि मला तर वाटतं की म्हणजे शेवटच्या दिवशी फायनल संपली की इकडनं जी लाईन लागते ती सफाळ्यापर्यंत लाईन असते माणसांची. एवढी गर्दी इथे, प्रेक्षक खूप लांबून येतात. कारण की मी असं बघितलेलं आहे, इकडनं जी मॅच फायनल संपली की इकडनं बाईकची असं वाटतं की रॅली निघाली आणि ती टेंबीखोड्यापासून सफाळ्यापर्यंत पोहोचेपर्यंत माणसं चालूच असतात. म्हणजे जात असतात, एवढी माणसं इथे जमलेली असतात. तर खरंच कौतुक. आणि त्या सगळ्यांची तुम्ही बसायची वगैरे सुविधा करता. सगळ्या चारी बाजूने मंडप घातलेले असतात. आणि अजून एक प्रश्न असा की प्रत्येक वर्षी तुम्ही काहीतरी नवीन किंवा आकर्षण असं असतं तर तुम्ही वेगवेगळे पाहुणे बोलवत असतात, त्याबद्दल थोडंसं सांगा. पाहुणी मंडळी जी आहे ती प्रत्येक वर्षी एक विटीलाईन सांगा किंवा आपल्या तालुक्याची गोष्ट सांगा, प्रत्येक वेळेला रॉकी ग्रुपकडून नवीन काय देता येईल बरोबर आम्ही तोच प्रयत्न करतो. आणि ह्यावर्षी आमचा प्रयत्न तोच राहील की नवीन काय देता येईल पब्लिकला. आमचा प्रयत्न सतत तोच राहील, तोच आहे. खरंच खूप सुंदर असं तुम्ही नंतर ग्राउंड बनवता, ते आपल्याला बघायला मिळेलच. आणि आता तर सुरुवात आहे, अजून जवळजवळ 10 दिवस झाले तुम्ही काम सुरू करून, तरी पण एवढी सगळी प्रोसेस, प्रगती सगळं झालं आहे जवळजवळ. आता माती टाकायची फक्त आणि बाकीच्या गोष्टी आहेत. अजून आपली स्पर्धा किती तारखेला आहे? आमची स्पर्धा 4 तारखेला आहे. 4 आणि ओपन आहे शनिवारी आहे 11 तारीख आणि फायनल आहे 12 तारीख. किती? 12 फेब्रुवारी? 12 जानेवारी. 12 जानेवारी. ओके. सो 12 जानेवारीला ही स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणात
तुम्ही पण नक्कीच बघायला या. खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धा भरलेली असते आणि सगळ्या रॉकी ग्रुपचं खरंच खूप खूप कौतुक, कारण की एवढी मोठी स्पर्धा आपल्या सफाया भागात भरवणं म्हणजे खूप कष्ट करावे लागतात. आणि जसं की दादा म्हणाले मगाशी की बुलेट ट्रेन आली त्याच्यामुळे पूर्ण ग्राउंड ह्या साईडला सरकावं लागला. पीच आहे तो आपले पीचवर आपलं वर्क केलेलं असतं, त्याच्यामुळे प्रत्येक वर्षी मेहनत तर करावी लागते पण कमी मेहनत करावी लागते. पण ह्या वर्षी बुलेट ट्रेन आल्यामुळे तिकडनं काम चालू झाल्यामुळे पूर्ण ग्राउंडच ह्या साईडला सरकावं लागला. त्याच्यामुळे पीच आहे तो ह्या ठिकाणी पीच ऑलरेडी दिसतोय, तिकडे पीच आहे तो ह्या साईडला सरकावं लागला. त्याच्यामुळे पूर्ण त्यांना ते म्हणाले की 1 फूट खोल खोदावं लागलं. आणि ते तिकडची जी खारी माती आहे, हा जो भाग आहे तो आपल्या भाषेमध्ये खारटण असं त्याला म्हणलं जातं. आणि त्याच्यातली ती खारी माती आहे. तर काय पीच बनवायच्या प्रोसेस असतात जे त्याच्यामध्ये टॅलेंटेड माणसं आहेत, त्यांच्यानुसार ती खारी माती आहे ती 1 फूटमध्ये खोदून काढली गेली आणि डोंगराच्या भागात जाऊन भुसभुशीत माती आणली तिकडनं ट्रॅक्टरने वगैरे भरून. आणि तिकडे सगळं तो भराव करून ती माती भिजवण्यात आली, 1-2 दिवस ठेवण्यात आली. त्याच्यानंतर आपण बघितलं जसं की पावड्याने खोदून पट्टीने लेवल करून त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून ज्या प्रमाणात पाणी हवं आहे त्या प्रमाणात पाणी मिक्स करून लेवल करण्यात आली. त्याच्यानंतर पण जे काय खड्डे वगैरे होते ते सुकी माती टाकून बुजवण्यात आले. त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यावर लेवल पट्टी फिरवली गेली आणि खूप सुंदर प्रकारे पीच बनवला आहे. आणि एकदा कधी आपली मॅच सुरू होणार आहे? 4 जानेवारीपासून मॅच सुरुवात होणार आहे आणि 12 तारखेला फायनल आहे. तर सगळ्यांनी नक्की बघायला या. आणि खरंच खूप म्हणजे ते म्हणतात ना की जेव्हा ग्राउंड होतं वगैरे गजावाजा तेव्हा सगळं होतं, पण मेहनत जी आहे त्या मागची एखादी गोष्ट ते बोलतात ना, एखादा माणूस सक्सेस जेव्हा होतो तेव्हा सगळेजण वावा करतात किंवा सगळे त्याचं चर्चा असते किंवा फोटोज व्हिडिओज, त्याला एक रंगरूप आलेला असतो. पण तो रंगरूप सुरुवात कशी होते आणि माणूस किती त्यासाठी प्रयत्न करतो, प्रत्येक माणूस तसं प्रत्येक ग्रुप मेहनत करतो, तसं हे रॉकी ग्रुप चषक जे आहेत सगळेच टेंबी खोडावळचे जेवढे रॉकी ग्रुपचे मेंबर्स आहेत लहानपासून म्हाताऱ्यापर्यंत खूप मेहनत करतात. आपण मेहनत बघितली, इथे येऊन बघितली कसे सगळेजण मेहनत करतात. सो खरंच नक्की मॅच बघा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या माइंडस्टॉर्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन म्हणजे घंटा वाजवायला विसरू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचेल. आणि आपण फक्त व्लॉगच नाही बनवत तर शॉर्ट फिल्म्स वगैरे पण बनवतो. सो नक्कीच आपल्या माइंडस्टॉर्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.